आज बीडमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरलेत। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध सोनावणे अशी लढत होणार आहे। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उदयनराजे देखील बीडमध्ये असणार आहेत। बीडमधील प्रचाराच्या एकूण रणनीतीबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। प्रचाराच्या तोफा अक्षरशः धडाडत असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ही जाहीर सभा होत आहे। या ठिकाणी सभेची तयारी पूर्णत्वाकडे आहे। वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी उभारण्यात आला असून आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने बीड सह परिसरातून मतदार या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत, राष्ट्रवादीचे ते जिल्हाध्यक्ष देखील असून एकंदरीतच ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली देखील लढण्यात आली आहे। आपण जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आहे, मतदारांना ते काय आव्हान करतात, काय सांगाल भाई? आज शरद पवार यांची सभा होत आहे, काय नेमकी तयारी आहे? नाही, लोकांमध्ये मनापासून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। लोक जिल्ह्यातले नेते जरी सोडून गेले असतील पण लोक हे भूमिकेसोबत आहेत आणि पक्षाच्या पवार साहेबांच्या भूमिकेसोबत आहे। ही आमची विजयी सभा असणार। नक्कीच बीड जिल्ह्यातला जो प्रचार आहे तो कुठेतरी एक विकासाचे मुद्दे बाजूला घेऊन जातीपातीवर गेल्याचा आरोप केला जातोय, याकडे कसं पाहता? नाही, बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि मला असं वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण जे कामं केलीत किंवा जो नवीन उमेदवार जे काय करणार त्या ह्याच्यावरती बोललं पाहिजे। पण जातीपातीचा हा विषय निघत जरी असला तर एक जिवंत उदाहरण माझं आहे की मी ज्या जातीमध्ये समाजाचा आहे तिथं 1% सुद्धा बीड मतदारसंघामध्ये समाज नाही। पवारसाहेबांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं, लोकांनी आशीर्वाद दिले, पवारसाहेबांनी निवडून आणलं। जिवंत उदाहरण म्हणजे कुठंच माझ्याबद्दल ती फ्रेम लागत नाही आणि बीड जिल्ह्यातले लोक हे सर्व एकजुटीने, सर्व जाती एकजुटीने राहणारा जिल्हा आहे। नक्कीच आज शरद पवार देखील या ठिकाणी सभा घेत आहेत, त्यांच्यासोबत कुठले नेते उपस्थित राहणार आहेत आणि कशा पद्धतीने तयारी आहे? किती वाजता साधारण सभा सुरू होईल? एक 3 वाजेच्या आसपास सभा शार्प सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते इथं आहेत, इतर मित्र पक्षांचे सर्व प्रमुख, सर्व त्यांचे पदाधिकारी सगळे या सभेला उपस्थित असतात। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।